नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण गुढीपाडवा स्पेशल टम्म फुगलेली खरपूस खुसखुशीत कमीत कमी तेलकट होणारी गव्हाच्या पिठापासून पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करूया। पुरी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्राम एका वाटीचं प्रमाण आहे। तर 2 वाट्या गव्हाच्या पिठाला अर्धा चमचा पिठी साखर व अर्धा चमचा मीठ घेतला आहे। साखर घातल्यामुळे पुरीला छान सोनेरी रंग येतो। यानंतर 1 चमचा बेसन पीठ घातला आहे। यानंतर 2 चमचे तेल घातलं आहे। तर तेल मी कडकडीत गरम न करता थंडच घातलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल छान कडकडीत गरम करून घालू शकता। आता यानंतर यामध्ये मी थोडं पाणी घालून हे पीठ छान घट्टसर असं मळून घेणार आहे। पीठ मळताना अति प्रमाणात घट्ट मळायचं नाही। जर का खूप जास्त पीठ घट्ट तुम्ही मळलं तर तयार होणारी पुरी अतिशय वातड अशी तयार होते व चावता चावली जाणार नाही। तर इथे पहा, मी घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे। आता हे आपण झाकून ठेवूया व 10 मिनिटं हे पीठ छान आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर इथे पहा 10 मिनिटे आपली झाली आहेत। तर याला मी अजिबात तेल लावलेलं नाही। आता हे पीठ आपल्याला 1.5 ते 2 मिनिटं छान मळून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे होतं काय, पुरी फुगण्यासाठी मदत होते। तर ही स्टेप तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। तर इथे पहा, पीठ छान घट्टसर असं आहे, अजिबात सैलसर नाही। जर का तुमची कणिक सैलसर झाली तर तयार होणारी पुरी तेलकट तयार होईल, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे। तर आता इथे आवडीप्रमाणे आपल्याला पुरीचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। पुरी तुम्हाला किती मोठी किती छोटी हवी आहे त्यानुसार पुरीचा कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे पहा, मी पुरीसाठी गोळे तयार करून घेतले। आता यानंतर हे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत व आता पुरी लाटायला घेऊ। तर पुरी लाटताना आपल्याला एकाच साईडने लाटायची आहे व ती सतत अलट पलट करत लाटायची नाही। याचं कारण असं, तुम्ही जर का सतत अलट पलट करत पुरी लाटली तर ती एकसारखी लाटली जात नाही। तर इथे पहा, आपली पुरी छान लाटून तयार झाली आहे। मध्यम जाडीची पुरी मी ठेवली आहे। खूप जास्त जाड पुरी लाटायची नाही किंवा खूप पातळही लाटायची नाही। तर इथे पहा, मी 4 ते 5 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत। बाहेर उन्हाळा आहे त्यामुळे थोड्याच पुऱ्या लाटायच्या आहेत व तळून घ्यायच्या आहेत। जास्त पुऱ्या लाटून ठेवल्या तर त्याचं वरचं आवरण सुकलं जाईल। पुऱ्या तळून घेऊया। तर तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला पुरी सोडायची आहे व नंतरच आपल्याला ती तळून घ्यायची आहे। पुरी तळताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची नाही, मध्यम आचेवरती या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। पुरी सतत अलट पलट करत तळायची नाही। जर का तुम्ही पुरी सतत अलट पलट करत तळली तर ती व्यवस्थित तळली जाणार नाही, अतिशय तेलकट होईल। व बारीक गॅसवरती जर का तुम्ही पुऱ्या तळल्या तर त्या खूप तेलकट होतील। त्यामुळे मध्यम आचेवरती खरपूस रंगावरती आपल्याला छान पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। पुरीला रंग पहा काय सुंदर आला आहे। साखर घातल्यामुळे पुरीला रंग खूप सुंदर येतो, त्यामुळे पिठामध्ये साखर नक्की घाला। बेसन पीठ घातल्यामुळे पुरीला छान खमंगपणा येतो। बरेच जण पुरी तयार करताना त्यामध्ये बारीक रवा घालतात। कुरकुरीतपणा येण्यासाठी तुम्ही बारीक रवा घातलात तरीही चालेल। 2 वाट्यांसाठी 4 चमचे इतका रवा घालायचा आहे। तर इथे पहा, मी श्रीखंड कालच रेसिपी शेअर केलेली आहे, तर छान सेट झाला आहे फ्रीजमध्ये। तर पुरी पहा, अजिबात तेलकट झाली नाही व टम्म फुगलेली अशी आपली पुरी तयार झाली आहे। अशा टम्म पुरीसाठी तुम्ही पीठ कसं मळतात ते खूप महत्त्वाचं आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर शेअर करा, रेसिपीला एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।